हर खबर तुझ्यासाठी, हर बात आमच्या हाती, रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल हातो। नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या बातम्या। शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये 9 सप्टेंबर 2025 पासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बाप्पांना वाजत गाजत घरी मंडपात आणल्यानंतर गणरायाची पूजा अर्चा आरती करण्यात गणेश भक्त हे मग्न आहेत। 10 दिवसांच्या मुक्कामानंतर शनिवारी बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। यासाठी प्रशासनाची तयारी पूर्णत्वास आली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मिरवणूक मार्गावर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे। देवपूर परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आला आहे। रस्त्यांवर टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे बाहेर पडणेही धोकादायक बनले आहे। मनपाने निर्भीजीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याकडे भाजपाचे ललित माळी यांनी केली आहे। शाळांमध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालता यावा, 1 ते 8 शाळावर शिक्षिका असणे बंधनकारक केले आहे। मात्र शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 269 शाळांपैकी 105 शाळांमध्ये शिक्षिका आहेत, तर 164 शाळांत शिक्षिका नाहीत। त्यामुळे मुलींच्या अडचणी कोण समजून घेणार असा सवाल उपस्थित होत आहे। शिंदखेडा तालुक्यातील देवी गावात घराच्या मागील दाराची कडी उघडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून लोखंडाची पेटी आणि कोटी उघडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि सुमारे 1 ते 1.5 लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले। चोरट्यांनी चोरी केली तेव्हा घरातील सदस्य गाढ झोपेत होते। याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून पाझरा नदीवरील बुराई मध्यम प्रकल्प 100% भरला असून प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तसेच पांझरा नदीवरील विविध प्रकल्पांच्या क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात 16,125 क्युसेस पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने पांझरा नदीला पूर आला आहे। धुळे तालुक्यातील सोनेवाडी शिवारात विजेच्या धक्क्याने इस्माचा मृत्यू झाला असून या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला। अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेणाऱ्या आरोपीस उतना सुरत येथून अटक करण्यास धुळे तालुका पोलिसाच्या पथकास यश आले आहे। धुळे तालुक्यातील देऊर बुर्दुक येथील इसमाने दिलेल्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला। धुळे तालुक्यातील नगाव येथील तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली। या संदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे। धुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे गणपती विसर्जन मिरवणुकीच्या 1 दिवसापूर्वी देखील महापालिका प्रशासनाकडून बुजविण्यात आलेले नसल्याचे वास्तव महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या पाहणीत उघड झाले होते। महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात संघर्ष समितीने आज मनोहर सिनेमा समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील भल्या मोठ्या खड्याबाहेर उभे राहून प्रतिकात्मक गणेशाचे रूप धारण करून प्रतिकात्मक आंदोलन केले। धुळे महानगरपालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षावरील जाहीर आवाहन करण्यात येते की जनरल इन्शुरन्स ऑफ इंडिया GIS या संस्थेने धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधने व उपकरणे वितरणकरिता अलिम्को शाखा मुंबई यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी होऊन ज्येष्ठ नागरिकांना कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधनेसाठी अलिम्को मार्फत विशेष तज्ज्ञांच्या उपस्थितीत काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय गरुडबाग धुळे येथे दिनांक 8 व 9 सप्टेंबर 2025 सोमवार व मंगळवार रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील अलंकार सोसायटी येथे काँक्रिटीकरण रस्त्याचे ठेकेदाराने निकृष्ट काम केले आहे। रस्ता नव्याने बनवला असून रस्ता उखडून जात आहे। सिमेंटही पावसात वाहून जात तसेच वाळू निघत आहे। या कामासाठी सुमारे 80 लाखाचा निधी मंजूर झाला आहे। मात्र 75 लाख रुपयांतून सदरचे रस्त्याचे काम केले आहे। सदर रस्ता अरिहंत मंगल कार्यालय ते रेहान आईस्क्रीम शॉपपर्यंत झाला आहे। या निकृष्ट रस्त्यासाठी शिवसेना उबाटा गटाचे वतीने 2 ते 3 वेळा आंदोलन केले, परंतु मनपाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। यामुळे थेट मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांना उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत चौकशी करण्याची मागणी केली आहे। समाजामध्ये शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे उद्योजक स्वर्गीय तपनभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील तपन मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते।
सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत या शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्याजवळ 10 ते 15 फुटाचे प्रचंड खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक झाली आहे. पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांनी अक्षरशः तलावाचे स्वरूप धारण केले असून दिवसेंदिवस अपघातांची मालिका सुरू आहे. तात्काळ खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे. शिरपूर तालुक्यातील कोडीद गावातील 6 महिन्याची चिमुरडी भूमी बादल पावरा हिच्यावर अलीकडेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून सध्या ती सुखरूप घरी परतली आहे. या यशस्वी उपचारामागे स्थानिक आरोग्य विभागाचे सातत्यपूर्ण समुपदेशन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. गावची गमत, शेतीची बात, सूर्याची तेज, पावसाची बात, जीवनाच्या प्रतिबिंब आम्ही कधो. आवाज आमचा, आवाज तुझा, एक सुरतेने एक व्हायचे आम्ही आदिवासी पोर्टल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.